नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. सध्या एक महत्वाचो विषय जो फाटले 2-3 दीस चालू आसा तो म्हटल्यार अंजुना हांगासर जो प्रकार घडलो, एन्क्रोचमेंट अलोंग सायड रोड सायड एन्क्रोचमेंट जो डेमोलिश करपाचो जो प्रकार घडलो त्या प्रकारा वयल्यान बरोच बोवाळ जालो. आता ह्या विशया वयल्यान म्हटल्यार 8 मे ह्या दिसा अंजुना पंचायती कडल्यान नोटिसीस वयतात लोकांक, ज्या लोकांची कन्स्ट्रक्शन्स नाजाल्यार रिटेनिंग वॉल हे रस्त्याच्या कुशीक आसात तांकां, आनी तांकां 15 दिसाची मुजत त्या नोटिसींतल्यान वयता की 15 दिसां भितर तुमी त्या संदर्भातलें कितें तें तुमचें एक्सप्लेनेशन दिवचें म्हणून. ही 8 तारखेक नोटीस वयता आनी 11 तारखेक एक्शन सुरू जाता. एक्शन सुरू जाता ती कशी जाल्यार त्या एक्शनीच्या वेळार अंजुना म्हटल्यार शिवोली मतदारसंघान हो वाठार येता आनी त्या शिवोली मतदारसंघाच्यो आमदार मॅडम डिलायला लोबो आनी तांचे हजबंड कळंगूटचे आमदार मायकल लोबो ही दोगूय जाणां त्या एक्शनीच्या वेळार थंय हजर रावतात आनी ऑफिशियल्सांक इन्स्ट्रक्शन्स दिवन ते सगळें काम करून घेतात. आता त्या वेळार जेन्ना ही सगळी एक्शन सुरू जाली त्या वेळार थळाव्या लोकांनी तांकां जापूय विचारली. आरजीचे एक्टिविस्ट थंयसर हाजीर आसले, तांणी तांकां ह्या संदर्भातली जाप विचारली. मागीर सोशल एक्टिविस्ट, आरटीआय एक्टिविस्ट राजन घाटे हेवूय थंय पावले, तांणी ह्या संदर्भात तांकां जाप विचारली आनी आपल्या तरेन मायकल लोबो हांणी त्या विशयाचें एक्सप्लेनेशन दिलें की बाबा हे सगळें जें चल्लां तें हायकोर्टाच्या ऑर्डरी प्रमाण हे सगळें चल्लां आनी रस्तो रुंद करपाक डेव्हलपमेंटा खातीर हे सगळ्यो गजाली चल्ल्या म्हणून. आनी हे सगळें ऑनलायन सोशल मिडियाचेर हे सगळें चित्र दर एका गोंयकारांनी पळयलाच आसतलें. आतां हो सगळो विशय जाल्या उपरांत ह्या विशयाचेर सोशल एक्टिविस्ट नारायण नायक हांणी एक व्हिडिओ काडलो आनी तांणी पुरायपणान हो सगळो विशय एक्सप्लेन केलो आनी कशा तरेन ही सगळी कृती ही इल्लिगल बेकायदा आसा हें तांणी स्पश्ट केलें की सरकारान जो मेरेन रोड वायडनिंगान लँड एक्वायर करूंक ना, ते एक्वायर न केल्ल्या जमनीच्या जाग्यार जी बांदकामां आसात ती पाडपाचो अधिकार सरकाराक आसा काय कितें असो प्रश्न तातूंतल्यान तांणी उपस्थित केल्लो आनी बाकीच्योय गोश्टी तांणी समजून सांगल्यो. मागीर जो दावो आमदार मायकल लोबो हांणी केला की हायकोर्टाच्या ऑर्डरी प्रमाण ही एक्शन चल्ल्या म्हणून, तर तो दावो सोशल एक्टिविस्ट स्वप्नीश शेर्लेकर हांणी पुरायपणान खोडून उडयलो. तांणी हायकोर्टाची ऑर्डरूच दाखयली, त्या ऑर्डरीन कितें सांगलां आनी ही एक्शन कशी जाल्या तिवूय तांणी एक्सप्लेन केली. आनी एका व्हिडिओंतल्यान तांणी इल्लिगल स्ट्रक्चर्स डेमोलिशनाच्या बाबतींत सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शना वयल्यान स्टेट गव्हर्नमेंटान ज्यो गायडलायन्स फ्रेम केल्या त्यावूय गायडलायन्साचें व्हायोलेशन हे अंजुनांतल्या त्या एक्शनीन जाल्लें हेवूय स्वप्नेश शेर्लेकर हांणी एक्सप्लेन केलें. आनी ह्यो सगळ्यो गजाली पळयल्या उपरांत पुरायपणान एक गजाल स्पश्ट जाता की जो प्रकार अंजुना हांगासर 11 मेक जालो तो कायद्याक धरून जावं ना. खंय तरी हायकोर्टाच्या ऑर्डरीचें व्हायोलेशन जालें, स्टेट गव्हर्नमेंटाच्या गायडलायन्साचें व्हायोलेशन जालें आनी लॉ एंड ऑर्डर मेंटेन करपाच्या संदर्भात जी जतनाय सरकारान घेवपाक जाय त्याय गजालीचें थंय व्हायोलेशन जाल्लें आमकां पळोवपाक मेळटा. आता ती एक्शन पंचायत करता अशा पद्दतीची स्थिती आसली, पुणून पंचायतीचे वांगडी सरपंच, सेक्रेटरी, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार जे लॉ एंड ऑर्डर मेंटेन करतात ते कोणूच थंय हाजीर नासले, कॉन्ट्रॅक्टरूय थंय हाजीर नासलो असो क्लेम हो कंप्लेनंटांनी केल्लो आसा. ह्या प्रकारा उपरांत कितल्याशाच थळाव्या लोकांनी अंजुना पुलीस स्टेशनाचेर कंप्लेंट केल्या, मागीर डीजीपी, आयजीपी हांच्या कडेनूय कंप्लेंट केल्या, एसपी कडेन कंप्लेंट केल्या, राजन घाटे आनी कांय लोकल लोक आसात तांणी ह्या संदर्भान ऑलरेडी कंप्लेंट केल्ली आसा. आनी ह्या कंप्लेनी भितर इमिजिएट FIR रजिस्टर जावचो ऑन बोथ MLAs आनी हेर जे जबाबदार लोक आसात तांचेर अशी डिमांड तांणी त्या कंप्लेनीन केल्लो आमकां पळोवपाक मेळटा. आता हो सगळो विशय जाल्या उपरांत आतां कंप्लेंट फायल करून जाले, हो सगळो प्रकार सरकारच्या नदरेकूय हाडून जालो, हो सगळो प्रकार घडटना लोकांनी लायव्हूय पळयलो सोशल मिडियाचेर
आणि इतले जावनूय अजून मेरेन पुलिसांनी ताची दखल घेवना, ताचेर FIR रजिस्टर जावना. आता हो FIR कित्याक रजिस्टर जावना? जर खरेंच ह्या सगळ्या गजालींचे जर थंय व्हायोलेशन जाला, कोण तरी येता आणि हायकोर्टाची ऑर्डर म्हणटा आणि हे सगळे एन्क्रोचमेंट डेमोलिश करपाक सोदता, रिटेनिंग वॉल लोकांचे मोडून उडयता, बाकीची थंय आनी कितें कन्स्ट्रक्शनां बारीक सारीक आसात ती मोडून उडयता, हे अशें जावपाक शकता काय कितें? आता हायकोर्टाचे जे पिटिशन आसा त्या पिटिशनाचेर सरकारानूच रिक्वेस्ट केला हायकोर्टाक की आम्ही ह्या सगळ्या पिटिशनाच्या गजालीचेर अभ्यास करतात आणि आम्ही एक एक्शन प्लॅन तयार करून तुमच्या मुखार दवरता म्हणून. आता ह्या संदर्भातली सुनावणी ही जून महिन्यात जावपाची आसा. आता सरकाराची ही भूमिका असताना अंजुना पंचायतीन हो प्रोएक्टिव्ह जो एक इनिशिएटिव्ह घेतलो ताचे कारण कितें नेमके आणि ताच्या फाटली नेमकी उद्दिश्ट कितें हो लक्षात घेवप हे खूप गरजेचें आसा. आमकां सगळ्यांक खबर आसा की मायकल लोबो हे म्हटल्यार एक आमच्या गोंयान कांय राजकारणी आसात ज्यांनी आपले एक वेगळे इमेज अशा पद्धतीची तयार केल्ली आसा. तशाच पद्धतीची एक वेगळी इमेज ही मायकल लोबो हांणी तयार केला. म्हणून मायकल लोबो आणि तांचे घरकान्न डिलायला लोबो आयज आमदार आसात विधानसभेत. म्हटल्यार एकीकडे विश्वजीत राणे जे एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व म्हणतात ते तांची घरकान्न विधानसभेत आसात. मायकलाचे घरकान्न विधानसभेत आसा आणि बाबुशाची घरकान्न विधानसभेत आसा. म्हटल्यार हे तिनूय जे लीडर आसात ते गोयच्या राजकारणातले ट्रम्प कार्ड अशा पद्धतीन तांची वळख आसा. म्हटल्यार कोणाचेय जर सरकार येतले हांगा आसत जाल्यार ह्या तिगांतले कोण ना कोण तरी त्या सरकारान आसचोच पडटलो. आणि म्हणूनच म्हाका दिसता ही इतली सिरियस गजाल जावनूय बीन आयज ऑपोजिशन पार्टीनी ज्या तरेन हो विषय घेवपाक जाय आसलो तो दुर्दैवान ऑपोजिशन पार्टीन घेतलेलो आमकां पळोवपाक मेळना. आता RGPचे लोक थंय हाजीर आसले, तांणी ताका जाप विचारली, तांणी वेगवेगळ्या व्हिडिओतल्यान ह्या सगळ्या गोष्टीचो निषेध केला, ही एक वेगळी गजाल. म्हणून मुखेल ऑपोजिशन पार्टी काँग्रेस आणि लीडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमाव हांणी ज्या तरेन ह्या प्रकरणाची दखल घेवपाक जाय आसली ती दुर्दैवान घेतलेली आमकां पळोवपाक मेळना. ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा जे कायद्याचे तज्ञ आसात तांच्या दोळ्या मुखार हे सगळ्यो गजाली घडल्यो तांकांय खबर आसा. गोंयांतल्या साबार विशयाचेर ते उलयतात पूण ह्या विशयाचेर तांणी भाश्य केल्लें आमकां पळोवपाक मेळना. मागीर आम आदमी पार्टी जावं गोवा फॉरवर्ड जावं तांणी ह्या विशयाची दखल घेतलेली आमकां पळोवपाक मेळना. सो हे सगळे जर पळयत जाल्यार खंय तरी ऑपोजिशन पार्टीच्या लोकांचेरूय बीन मायकल लोबोचेर उघडपणान उलोवप हे खंय तरी तांकां योग्य दिसना. कारण फाल्यां जर सरकार करतलो फुडले फावटी जाल्यार मायकल लोबोचो सपोर्ट लागतलो आणि त्या खातीर मायकल लोबो कडेन कोत्रपण घेवप हे तांकां म्हाका दिसता जमना. म्हणजे जशी मायकल लोबो हांची स्थिती आसा तशीच विश्वजीत राणे हांच्या बाबतीतूय अशेंच घडटा आणि बाबुशाच्या बाबतीतूय अशें घडटना आमकां पळोवपाक मेळटा. आणि त्या खातीर कितलेय जरी चुकीच्यो गजाली ह्या लोकांनी केल्यो जाल्यार ताचेर उघडपणान भूमिका ही जी विरोधी पक्षांनी घेवपाक जाय ती विरोधी पक्ष घेतना आमकां दिसना. आता राजन घाटे हे RTI एक्टिविस्ट म्हणून तांणी कंप्लेंट फायल केल्ली आसा. ही इज ऑल्सो मेंबर ऑफ काँग्रेस पार्टी. काँग्रेस पार्टीच्या सेवा दलाचे ते कन्व्हेनर आसात. पुणून आयज ते ह्या प्रकरणान आघाडीचेर आसा पूण तांचो पक्ष तांच्या फाटल्यान आसलेलो आमकां दिसना. जर ही जर परिस्थिती आसा आणि अशे जर विरोधी पक्षाचे आमदार जर वागपाक लागले अशा पद्धतीन जर ते काय महत्वाच्या विषयाचेर जर फाटी सरपाक लागले जाल्यार मागीर त्या विरोधी पक्षाच्या आमदाराचेर आणि त्या विरोधी पक्षाचेर लोक कसो विश्वास दवरतले. आता तुमची गणितां खूप आसत. फाल्यां आमकां सत्तेर येतलो जाल्यार विश्वजीत राणेचो आमकां सपोर्ट लागतलो, बाबुशाचो आमकां सपोर्ट लागतलो, मायकलाचो आमकां सपोर्ट लागतलो. हे जर सगळें जर चिंतून तुम्ही जर काय उलोवचे ना आणि तुम्ही जर सिलेक्टिव्ह जर तुम्ही भूमिका घेतले जाल्यार लोक तुमचेर कशे म्हणून विश्वास दवरतले. म्हटल्यार भाजपान हातूंतल्या कोणाकूच सोडूंक ना. तुम्ही मातशी याद करा, मातशी रिवाइंड जर मारशात जाल्यार तुमच्या लक्षात येतलें विश्वजीत राणे जावं, बाबूश मोन्सेरात जावं, दिगंबर कामत जावं, जे सगळे लिडर आयज BJPन आसात त्या लिडराचेर भाजपान कितें कितें आरोप केल्ले, भाजपान तांची खंयची खंयची लफडी काडलेली ती सगळी जर रिवाइंड करशात जाल्यार तुमकां सगळें लक्षात येतलें. आणि म्हणूनच भाजपा आयज सत्तेर आयली.
आणि सत्तेर आयल्या उपरांत तांणी सगळ्यांक पवित्र करून घेतले ही गजाल वेगळी. सो मागीर पवित्र बिवित्र करून घेवपाचे आसा जाल्यार ते मागीर करा, पूण आत्ताचे एट दीस मुवमेंट युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज टुवर्ड्स युअर अकाउंटेबिलिटी इज टुवर्ड्स पीपल. लोकांचे विशयूच घेतानाच जर तुम्ही हो विचार जर करपाक लागले जाल्यार मागीर लोकांनी तुमचेर कसो विश्वास दवरपाचो आणि तुमच्या हातीन सत्तेची सुत्रां कित्याक म्हणून दिवची. आयज 2 आमदार थंय उबे रावतात आणि पुरायपणान ते सगळे डेमोलिशन घडोवन हाडटा विदाउट फॉलोविंग द ड्यू लिगल प्रोसेस. जाल्यार त्या विशयाचेर विरोधी पक्षाचे जर आमदार उलयना जाल्यार तुम्ही खंयच्या विशयाचेर उलयतले. कला अकादमीच्या विशयाचेर सगळ्यांनी स्टेटमेंट काढले, तशेंच स्टेटमेंट ह्या विशयाचेर जावपाक जाय आसलें. इमिजिएट FIR रजिस्टर करपाक सरकाराचेर चेपण हाडप ही तुमची जबाबदारी आसली. आता सरकाराकूय खबर आसा की हे सगळे विरोधी सगळे मेळलेले आसात, कित्याक करूंक जाय FIR, कारण लोकांक काय सरकार किंमतूच दिना. आणि निमणो प्रश्न आमचो चीफ मिनिस्टर आणि एज अ होम मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांकां, की ते होम मिनिस्टर तांच्याकडे प्रत्येक दर एका गजालीचो रिपोर्ट हो तांच्याकडे पुलिसा मार्फत ना जाल्यार इंटेलिजन्सा मार्फत पावत असता. अंजुना जो प्रकार घडलो त्या प्रकाराचो रिपोर्टूय तांच्या मेरेन पावला आसतलो. मागीर इतले जावनूय बीन आणि कंप्लेंट फायल जावनूय बीन FIR कित्याक रजिस्टर जावंक ना. म्हटल्यार आमदार म्हणून ताका वेगळो कायदो, वेगळो नेम आणि कॉमन मनीस जे आसात तांकां वेगळो नेम अशें कितें आसा जाल्यारूय ते सांगा. कदाचित आमचे ज्ञान त्या बाबतीत कमी आसत, आमी अज्ञानी आसूं शकतात. सो आमचे अज्ञान जर आसत जाल्यार ते अज्ञान पयस करचें आणि मुख्यमंत्र्यांनी सांगचें की आमदारा खातीर वेगळो न्याय आणि कॉमन मनशा खातीर वेगळो न्याय आसता. आमदारान जे कितें केला ते योग्य पद्दतीन केला, कायद्यान केला अशें जर आसा जाल्यार मुख्यमंत्र्यांनी ते सरळ स्पष्टपणान सांगचें. पुणून तुम्ही कितेंय करा, खंयच्याच बाबतीन एक्शन जावची ना अशी जर भूमिका मुख्यमंत्री हे सरकार जर घेत असत आणि सामान्य लोकांक वेगळो न्याय आणि स्पेशल लोकांक वेगळो न्याय असो जर निकश लायत असत जाल्यार ते पुरायपणान चुकीचे थारतले. म्हाका दिसता हो खूप सिरियस विषय आणि ह्या सिरियस विशयाचेर सरकारचे मुखेले म्हणून मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी भाष्य करप हे खूप गरजेचे आसा. तांणी ह्या विशयाचेर उलोवप खूप गरजेचे आसा. ही घडणूक 11 तारखेक घडल्या उपरांत दुसऱ्याच दिसा मायकल लोबो आणि डिलायला लोबो हांणी तांची भेटूय घेतली. तांकां घडये पुराय त्या इन्सिडंटाची म्हायती तांणी दिल्या आसतली, पूण तांणी म्हायती दिली आणि सगळे ह्यो गजाली एकीकडे, पूण जे घडलें ते पुराय गोंयान पळयले, गोंयकारांनी पळयले आणि त्या खातीर ह्या विशयाचेर एक्शन ही जावपाकूच जाय. आता ही एक्शन घेवपाची जबाबदारी कोणाची? ही एक्शन घेवपाची जबाबदारी ही पुलीस अधिकाऱ्यांची, ज्यांच्याकडे कंप्लेंट फायल झालेली आसा. मागीर ते पुलीस अधिकारी हाचेर अजून एक्शन कित्याक घेयना? ही FIR कित्याक रजिस्टर जायना? फॉर एवरी एक्शन तांकां वयरसून आदेश येवपाकूच जाय काय कितें? आता तुम्ही म्हणटले यस येवपाकूच जाय, कारण हातून MLA इन्वॉल्व असल्या कारणान डायरेक्ट MLAचेर FIR कशें रजिस्टर करतले? मागीर तुमकां जर वयरसून आदेश येवंक ना जाल्यार जे कितें घडला ते घडूनय तुम्ही ताचेर FIR रजिस्टर करचे ना काय कितें? आणि म्हाका दिसता आमदार मायकल लोबो आणि आमदार डिलायला लोबो हांणी हाचेर जर स्पश्टीकरण दीत बाबा हे अशें कित्याक घडलें, तांणी ड्यू लिगल प्रोसेस कित्याक फॉलो करूंक ना, कित्या खातीर इतली घाई तांकां करची दिसली. मागीर ह्या सगळ्या गजाली भितर तांणी कायदो कसो फॉलो केलो. इफ दे कन्सिडर की दे हॅव इम्प्लिमेंटेड द हायकोर्ट ऑर्डर जाल्यार तिवूय तांणी एक्सप्लेन करून सांगची, पटोवन लोकांक सांगची. पुणून आमी जाय ते करतले, तुम्ही आमकां कोणूच न्हू विचारपी आणि आमच्या विरोधान कसलीच एक्शन जावची ना अशा वृत्तीन जर हे लोक वागपाक लागले जाल्यार आमच्या लोकशाही खातीर ते खूप घातक थारतले. आणि म्हाका दिसता जर अशेंच प्रशासन जर चलपाक लागले जाल्यार त्या प्रशासनाक अराजकता अशेंच म्हणचे पडटले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे जर ह्या विशयाचेर उजवाड घालीत जाल्यार तातूंतल्यान गोंयकाराकूय हो विशय समजुपाक मजत जातली. आणि म्हाका दिसता घडये जर चूक घडल्या आसत जाल्यार ती चुकूय सुदरोवपाची संदी ही सरकाराक हातूंतल्यान मेळपाक शकता.
तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नका. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लाईक करात, शेअर करात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.